आजच्या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत काही इम्पॉर्टंट टिप्स अबाउट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट। म्हणजेच म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं, ज्या गोष्टी नेहमी आपण अगदी आवर्जून चेक करायला हव्यात। तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि या मिस्टेक जनरली 80 to 90% पब्लिक करते आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा। तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत नक्की शेअर करा, जेणेकरून या मिस्टेक्स करण्यापासून ते सुद्धा वाचतील। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो, काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्सला अगदी ध्यानात ठेवायचं आहे, अगदी लक्षात ठेवायचं आहे आणि त्या गोष्टी लक्षात ठेवूनच इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला नेहमी करायचे आहेत। नमस्कार मित्रांनो, मी चंदा कुलकर्णी, तुमची आपली फायनान्शियल ॲडवायझर। माझे सोशल मीडियावर तुम्ही नेहमी व्हिडिओ बघतच असाल किंवा नसेल बघितलं तर तुम्ही नक्की माझ्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला सुद्धा व्हिजिट करू शकता। माझं फेसबुक पेज आहे चंदा कुलकर्णी नावाने आणि इंस्टाग्राम पेज आहे चंदा कुलकर्णी फायनान्शियल ॲडवायझर नावाने। तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून मी तिथे सुद्धा खूप छान गायडन्स देत असते। पण काही गोष्टी अशा असतात ज्या रील्सच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नसतं, म्हणून मग यूट्यूबवर मी काही मोठे व्हिडिओज पोस्ट करते आणि ते पण फार रेअर असतात। तर तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण माझा प्रत्येक व्हिडिओ हा एक युनिक टॉपिक घेऊन येत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला एक युनिक माहिती मिळणार आहे। त्यामुळे मला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा ही मी व्हिडिओज अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, ते व्हिडिओज तुम्ही बघू शकाल। म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात मोठी आणि पहिली मिस्टेक आपली ही होते की माझ्या मित्राने स्मॉल कॅप फंडमध्ये किंवा मिड कॅप फंडमध्ये किंवा सो कॉल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणून मी पण त्याच फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे। तर ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क ॲपेटाईट हा इम्पॉर्टंट असतो आणि रिस्क ॲपेटाईट तर मित्रांनो, जसं की दोन मित्र आहेत, फॉर एक्झाम्पल गणेश आणि सुरेश, तर दोघंही 25 वर्षांचे आहेत। तर जर गणेशने एक सो कॉल्ड स्मॉल कॅप फंड किंवा लाईक लार्ज कॅप फंड घेतला तर तोच फंड सुरेशच्या सुद्धा रिस्क ॲपेटाईटला मॅच होणार असं गरजेचं नाही। तर जरी दोन्ही मित्र 25 वर्षांचे असतील किंवा सेम एजचे असतील तरी सुद्धा, जर तुम्ही सेम एजचे आहात किंवा तुम्हाला सेम चाइल्ड आहे, सेम एजचे चाइल्ड आहे किंवा तुमच्या नीड्स सेम आहेत, तरी सुद्धा तुमचे रिस्क ॲपेटाईट डिफरंट असू शकतात, कारण रिस्क ॲपेटाईट हा तुमच्या टाईम हॉरिझनवर आणि तुमच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीवर डिसाईड होतो। तर तुम्ही या इन्व्हेस्टमेंटला किती वेळ देऊ शकता आणि या इन्व्हेस्टमेंटला मध्ये तुम्ही किती रिस्क घेऊ शकता यावर अवलंबित असतात तुम्ही कुठले फंड्स घ्यायचे। तर जेव्हा तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर गाईड करतो तो तुमच्याशी आधी डिस्कस करतो की तुम्ही कुठले फंड्स घेतले पाहिजे, कुठले फंड्स तुमच्यासाठी बेटर आहे। आणि फंड्स गाईड करण्यापूर्वी सगळ्यात पहिले ॲडवायझर तुमच्या रिस्क ॲपेटाईटला जाणून घेतो की तुमचा रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे, तुमचे गोल्स कुठले आहे फ्युचरचे, तुमच्या नीड्स काय आहेत, तुम्हाला शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, मिड टर्म गोल्स किती आहेत आणि त्या टाईम होरिझननुसार कुठला फंड कुठल्या गोलसाठी सुटेबल होईल त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲडवायझर गाईड करत असतो। त्याचसोबत तुमचा रिस्क ॲपेटाईट कसा आहे हे जाणून घेऊनच तुम्हाला ॲडवायझर गाईड करतो। तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्याही ग्रो किंवा झिरोदा किंवा कुठल्याही ॲपवरून इन्व्हेस्टमेंट न करता ॲडवायझरच्या सजेशनने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला लॉंग टर्म जर्नी राहील तुमची। त्यासोबत तुम्हाला ॲडवायझर टप्प्याटप्प्यांवर गाईड करत राहील, तसंच तुमचं प्लॅनिंग अगदी प्रॉपर राहील। आपण काय करतो, इकडचे तिकडचे व्हिडिओज बघतो आणि एक SIP सुरू करून ठेवतो। आता हल्लीच मला एका क्लायंटचा कॉल आला होता, त्यांचा 1 लाख रुपये मंथली पगार आहे आणि कुठल्याही प्रकारची लायबिलिटी सध्या नाही, सिंगल आहे
27-28 वर्षाचे आणि सिंगल असून ते मुंबईमध्ये राहतात. त्यांना फक्त 15,000 रुपये रेंट लागतो आणि बाकी खाण्याचा वगैरे खर्च पकडून एक 20,000 रुपये 20-25,000 पर्यंत त्यांचा पूर्ण खर्च आटपून जातो, ट्रॅव्हलिंगचा खर्च वगैरे पकडून. आणि पूर्ण 75,000 रुपये त्यांच्याजवळ उरतात आणि गोल्स त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर आहेत. त्यांचं लग्न व्हायचं आहे तर त्यांचं मॅरेज प्लॅनिंग आहे, किंवा त्यांचं आईवडिलांचं हेल्थ इन्शुरन्स नव्हतं, त्यांचं स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स नव्हतं, स्वतःचा टर्म प्लॅन नव्हता. म्हणजे 75,000 रुपीज पूर्ण वेस्ट होत होते, वेस्ट लिटरली. दर विकेंडला प्लॅन आणि सगळं म्हणजे अगदी महागडा फोन, म्हणजे अगदी लाईफस्टाईलवर पूर्ण खर्च होत होता, कारण त्यांना कळतच नव्हतं की याचं नियोजन कसं करायचं. तर रिसेंटली मला त्यांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी फक्त 5,000ची SIP सुरू केली आहे, ती पण ग्रो ॲपवर. तर मित्रांनो, असं काय आहे ना की आपण एक SIPचं उदाहरण बघतो आणि आपल्या मनाने SIP सुरू करून देतो. जेव्हा मी त्यांना गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल सांगितलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एवढ्या ह्याच्यातून सुद्धा 50,000 ते 60,000 रुपये मंथली जर वाचवलेत तर पुढच्या 6 ते 7 वर्षांमध्ये तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता, तेही सुद्धा कॅशमध्ये. तर हा झाला त्यांचा शॉर्ट टर्म गोल. त्यानंतर लॉंग टर्म गोल रिटायरमेंट. त्यासाठी आम्ही 10,000ची SIP ॲडिशनल सुरू केली, कारण त्यांचं एजही आता कमी आहे आणि फ्युचरमध्ये त्यांचं भरपूर प्लॅनिंग आम्ही पुढे करणार आहोत. तर काय होतं की आपला कॅपॅसिटी जास्ती असून सुद्धा आपण एक छोटीशी SIP सुरू करतो आणि एका गैरसमजमध्ये राहतो की आपले प्लॅनिंग झालेलं आहे. त्याचसोबत त्यांचं प्रोटेक्शन म्हणून काहीही नव्हतं, जसं हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नाही, आईवडिलांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रोटेक्शनच्या ज्या आहेत ते आम्ही सिक्युअर्ड करून दिल्या. तर हेल्थ इन्शुरन्समध्ये मी त्यांना गाईड केलं आणि त्यांना ते पटलं पण. आणि त्यांना हे लक्षात आलं की जर मी हे आत्ता नाही केलं असतं तर इथून 2, 3, 4 वर्षांनंतर माझ्यावर एखादा मोठा खर्च आला असता मेडिकल एक्सपेन्सेसचा, आणि जी मी 2-4 वर्षात इन्व्हेस्टमेंट क्रिएट केली असती सगळी झिरो झाली असती. तर असंच होतं जनरली, आपल्याला गायडन्स कोणाचं राहत नाही आणि म्हणूनच आपण तिथे स्टेप्स रॉंग करतो. लक्षात ठेवा, जेव्हाही आपण फायनान्शियल पिरॅमिड रचतो आहे आपला, तर फायनान्शियल पिरॅमिडचा 3रा, 4था, 5वा टप्पा तुम्ही इझिली क्रिएट करून टाकाल. पण जर तुम्ही त्याला पहिला आणि दुसरा जो स्टेप आहे, पहिले आणि दुसरी पायरी जी आहे बेस, जी न्यू म्हणतो आपण अगदी आपल्या बिल्डिंगचा, तसंच जसं आपण बिल्डिंग क्रिएट करतो तर आपण बेस अगदी पक्का ठेवतो, तसंच आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचा बेस आहे प्रोटेक्शन, म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स, तुमचं टर्म इन्शुरन्स आणि एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी. या 3 पॉलिसीज जर तुम्ही आयुष्यात नाही घेतल्या तर तुमच्यावर फायनान्शियल संकट कधीही येऊ शकतं, कधीही कोसळू शकतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी स्वतःची, पूर्ण फॅमिलीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि तसंच सोबत एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी नक्की बाय करायची आहे, जेणेकरून तुमचा जर बेस अगदी व्यवस्थित राहील त्यानंतर तुम्ही फायनान्शियल पिरॅमिड पूर्णपणे प्रॉपर त्याला कन्स्ट्रक्ट करू शकता आणि जो कधीही कोसळणार नाही, तो अगदी पक्का बिल्ड होईल आहे, हे नक्की मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते. तर लक्षात ठेवायचं आहे, फायनान्शियल ॲडवायझरच्या गायडन्सनुसार इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मित्रांनी हा फंड घेतला म्हणून मी पण तोच फंड घेतो, कुठला तरी व्हिडिओ बघून मी तो फंड घेतो. एक लक्षात ठेवा, कुठलाही ॲडवायझर जो प्रोफेशनली फायनान्शियल ॲडवायझर आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, सेबी रजिस्टर्ड ऑथराइज्ड MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तो डिस्ट्रीब्युटर तुम्हाला डायरेक्टली सोशल मीडियावर कुठलाही फंड गाईड करत नाही. फंड्स कोणते लोक गाईड करतात? जे लोक रजिस्टर्ड नाही, इकडचं तिकडचं ज्ञान घेतात, सोशल मीडियावर चेक करतात, AI वर चेक करतात की आता कुठले फंड चांगले आहेत, हायेस्ट रिटर्न फंड चेक करतात आणि ते फंड्स तुम्हाला सजेस्ट करतात. एक लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या फंडने आज 55% किंवा 60%चा रिटर्न दिलेला आहे, याचा अर्थ तो भविष्यातही देत राहील असं गरजेचं नाही. तर पास्ट परफॉर्मन्स किंवा प्रेझेंट परफॉर्मन्सवर डिपेंड राहून आपण आपला फंड सिलेक्ट कधीच करायचा नाही आहे. ॲडवायझर तुम्हाला पास्ट परफॉर्मन्स बघून फंड सजेस्ट करत नाही.
ॲडवायझर नेहमी तुमच्या रिस्क ॲपेटाईटला मॅच होईल असा फंड, प्लस त्या फंडमध्ये कुठल्या कंपनीजचे पैसे लागलेले आहेत, कुठल्या कंपनीज ग्रोथमध्ये राहू शकतात भविष्यामध्ये, हे सगळं बघून तुम्हाला ॲडवायझर गाईड करतो. तर एक पर्टिक्युलर फंडमध्ये, काही फंड्समध्ये 30, काही फंडमध्ये 50, काही फंडमध्ये 100 आणि इव्हन काही फंडमध्ये 200 असं टोटल कंपनीजचं कॉम्बिनेशन असू शकतं. तर कंपनी बघते की कुठल्या कंपनीचा पोटेन्शियल आहे जो फ्युचरमध्ये चांगला परफॉर्म करू शकतो आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲडवायझर नेहमी फंड्स गाईड करतात. जरुरी नाही आहे की XYZ AMCचा स्मॉल कॅप खूप चांगला रन करतो, चांगला आहे, तर दुसऱ्या कंपनीचा सुद्धा स्मॉल कॅप चांगलाच राहील असं अजिबातही नसतं. हे सगळं डिपेंड करतं आपल्या नॉलेजवर. तर हा नॉलेज ऑलरेडी एक्सपर्टाईज ॲडवायझरचा असतो, तर एक्सपर्टच्या गायडन्सने करा. नेक्स्ट दुसरं काय होतं माहिती आहे का, की जनरली आपण ग्रो वगैरे ॲप्सवरून वगैरे इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग काय होतं की एक 6 महिन्यात 8 महिन्यामध्ये मार्केट पडतं आणि मग आपले पैसे मायनसमध्ये दिसायला लागतं. किंवा बरेचसे लोक तर ॲडवायझरकडून इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा असं काम करतात की ॲडवायझरला इन्फॉर्म सुद्धा करत नाही आणि रिडम्पशन करून टाकतात. तर ही सगळ्यात मोठी मिस्टेक होते आपली, कारण आपल्याला मार्केट डाऊन गेल्यानंतर पैसा थोडाफार मायनस दिसणारच आहे, त्याला रिडम्पशन नाही करायचं आहे. आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलेलं आहे. आपले गोल्स लॉंग टर्म आहेत, लाईक रिटायरमेंट प्लॅनिंग, आणि लॉंग टर्म गोल्स करिताच ॲडवायझर तुम्हाला इक्विटी सजेस्ट करतो. जर तुमचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, 3 वर्षाच्या आतमधले गोल्स आहेत, त्यासाठी तुम्हाला आम्ही नेहमी लिक्विड फंड्स सजेस्ट करतो. तर तुम्हाला जर हॉरिझॉन तुम्हाला 5 वर्षाच्या वरचा ठेवायचा आहे तरच तुम्ही रेग्युलर इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला पहिल्या 3 वर्षांमध्ये बऱ्याचदा मायनसमध्ये रिटर्न्स दिसू शकतात, पण 3 वर्षांनंतर तुम्हाला नेहमी प्लस बघायला मिळेल. तुमचे रिटर्न्स मायनसमध्ये खूप रेअर तुम्हाला दिसतील आणि 5 वर्षांनंतर तर प्लसच दिसतील, कारण कंपाऊंडिंग होणं सुरू होतं. तर पैशाला कंपाऊंडिंग होऊ द्या. कंपाऊंडिंग तेव्हाच होईल जेव्हा पैसा इन्व्हेस्टेड राहील, आणि तुम्ही जर पैसे विड्रॉल करून घ्याल तर याचा फायदा बाकीच्यांना होणार आहे जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे आणि ते इन्व्हेस्टेड राहतील. म्हणूनच आपल्याला कधीही आपले इन्व्हेस्टमेंट ब्रेक करायचे नाही आहे. इन्व्हेस्टमेंट्सला लॉंग टर्म जेव्हा तुम्ही म्हणताय, ॲडवायझरसोबत बोलताना तुम्ही सांगता की हो 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 मला 20 वर्षानंतरच 15 वर्षांनंतरच मुलीच्या एज्युकेशनकरिताच ही SIP यूज करायची आहे मॅडम, आणि जसे तुम्हाला मायनस रिटर्न दिसतात तुम्ही लगेच पैसे काढून टाकता, जसं काही आपल्याला आजच्या आजच मुलीला शिकवायचं होतं. तर इथेच आपण रॉंग होतो. या स्टेप्स घ्यायच्या नाही आहे. ॲडवायझरच्या गायडन्सने जर तुम्ही करत असाल आणि जर तुम्ही ॲडवायझरला कॉल केला तर ॲडवायझर तुम्हाला सजेस्ट करेल की आता ही स्टेप आपल्याला घ्यायची नाही आहे, किंवा ॲज सच जर अशा स्टेप्स घ्यायची गरज पडली कधी की कुठल्या एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये स्विच करायचं आहे किंवा मार्केटमध्ये काही वेगळी सिच्युएशन आहे, तर ॲडवायझर त्या अकॉर्डिंगली सुद्धा तुम्हाला गाईड करतो की आता आपण काय करायला हवं. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स अशा टाईम पिरियडमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट रिडम्पशन करायचं नाही आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज ठेवायचं आहे. उलट नवीन इन्व्हेस्टमेंट त्या सेम फंडमध्ये त्यावेळेला टाकायचं, कारण त्यावेळेला त्या फंडची NAV कमी झालेली असते. त्या फंडमध्ये जर तुम्ही ॲडिशनल परचेस केला तर ॲडिशनल परचेसचा फायदा असा होतो की आपला जो काही ॲव्हरेज आहे तो खूप चांगला बनतो. भविष्यामध्ये अजून चांगला CAGR आणि अजून चांगले रिटर्न्स आपण त्याच्यात गेन करू शकतो. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा. जितका मायनस तुमचा पोर्टफोलिओ दिसेल समजून जायचं की इतकाच प्लस आपला पोर्टफोलिओ पुढे जाणार आहे, आणि त्यातच अजून ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुमच्याकडे जर काही पैसे आहेत तर ते अकाउंटला ठेवून राखण्यापेक्षा ते इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. फॉर एक्झाम्पल तुमच्याजवळ असे काही पैसे आहेत जे तुम्हाला 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात लागू शकतात, ते तुम्ही लिक्विड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ते सुद्धा ॲडवायझरच्या गायडन्सनेच करायचे आहे, तर जेणेकरून तुम्हाला एक्झिट लोड लागणार नाही. इन्व्हेस्टमेंट सेफ राहील, कारण अकाउंटला राहणार तर ते खर्चच होणार आहे. तर इन्व्हेस्टमेंटही सेफ राहील आणि 6 ते 8% रिटर्नही मिळतील, कारण बँक अकाउंट तुम्हाला 2% वरती तर देणार नाही आहे. तर 6 ते 8% रिटर्न सुद्धा मिळतील आणि आपले पैसे सुद्धा इन्व्हेस्टेड राहतील, सेफ राहतील, आणि ज्या कामासाठी आपण पैसे ठेवलेले आहेत त्याच कामासाठी ते पैसे यूज होतील. तर मित्रांनो, फायनान्सच्या रिलेटेड ना थोडं स्मार्ट बनणं स्टार्ट करा, आणि स्मार्ट तोच व्यक्ती आहे जो ॲडवायझरच्या गायडन्सने सगळं काही करतो.
आजच्या स्थितीमध्ये मॅक्झिमम ॲडवायझर्स असे आहेत जे कुठल्याही प्रकारची फीस चार्ज करत नाही. म्हणजे इवन मी सुद्धा तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देण्यासाठी फीस चार्ज करत नाही. आम्ही अगदी तुम्हाला इन्फ्लेशननुसार चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, वॅकेशन प्लॅनिंग, सगळ्या मॅरेज प्लॅनिंग, सगळ्या गोल्सला आम्ही अगदी इन्फ्लेशननुसार कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला अगदी टप्प्याटप्प्यांवर गाईड करतो की आता हे आपण गोल्स कसे अचीव्ह करू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे की ॲडवायझर आहे, फायनान्शियल ॲडवायझर तो याचसाठी आहे की प्रत्येक जण फायनान्शियल फ्रीडम जर्नी एन्जॉय करू शकला पाहिजे. या भारतामध्ये हे सगळे रूल्स रेग्युलेशन्स त्याचकरिता आले, आम्हा लोकांना त्याचकरिता ठेवलेलं आहे, जेणेकरून आम्ही तुमची मदत करू शकू आणि आपल्या भारताला एक आर्थिकदृष्ट्या आपण अगदी सेटल म्हणू शकतो, आपण सेटल करू शकतो. तर फायनान्शियल फ्रीडम प्रत्येकाला मिळावं हाच आमचा उद्देश असतो आणि तुमचे पैसे अगदी सेफ, सिक्युअर्ड आणि अगदी चांगलं प्लॅनिंग ॲडवायझर तुम्हाला करून देत असतो. तर एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला मित्राने एक फंड घेतला म्हणून तो फंड आपण घ्यायचा नाही आहे. आपला रिस्क ॲपेटाईट आपल्या ॲडवायझर सोबत डिस्कस करून मगच आपल्याला ॲडवायझर सांगेल त्या पद्धतीनेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी ॲडवायझर कडून करेल, मग मला एक्सपेन्स रेशो लागेल वगैरे वगैरे. बघा मित्रांनो, जर तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही डॉक्टरकडेच जाता. तसंच फायनान्शियल ॲडवायझर सुद्धा तुमचा फायनान्शियल डॉक्टर असतो. तो जर त्याची काही फीस घेत आहे, त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो तुमचा जात आहे, तर अगदी नॉमिनल चार्ज तुमचा जात आहे असं समजून तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत आहे, तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा बेस जो आहे फायनान्शियल फ्रीडमचा, फायनान्शियल पिरामिडचा, तो स्ट्रॉंग ठेवायचा आहे. तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी या 3 गोष्टी नक्की बाय करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला मार्केट जर डाऊन असेल तर इन्व्हेस्टमेंटमधून बॅक यायचं नाही आहे. इन्व्हेस्टमेंट रिडम्पशन करायचं नाही आहे. इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज इन्व्हेस्टेड राहायचं आहे आपल्याला. आणि कंपाऊंडिंगचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरिझॉन हा 5 वर्षाच्या वरचा ठेवायचा आहे. आणि जर तुमचे शॉर्ट टर्म गोल्स असतील, 3 वर्षाच्या आतमधले गोल्स असतील, तर त्याला लिक्विड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि जे तुमचे गोल्स 5 वर्षानंतरचे आहेत त्याच गोल्सकरिता तुम्ही इक्विटी मार्केटला चूज करू शकता. आणि ॲडवायझरच्या सल्ल्यानुसारच प्रत्येक गोष्ट करायला हवी असंच मी म्हणेन. ॲडवायझरसुद्धा तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप देतो, अगदी ग्रो ॲपपेक्षा सुद्धा चांगलं ॲप तुम्हाला ॲडवायझरकडून मिळू शकतं. तर नक्की तुम्ही ॲडवायझरचं सजेशन घ्यायला हवं. आणि जर तुम्हाला माझं सजेशन हवं असेल की इन्व्हेस्टमेंट कशी करावी, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट, किंवा तुमचा रिस्क ॲपेटाईट तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, किंवा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी, किंवा तुमचे जे करंट इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यावर जर तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर ते तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझं गायडन्ससुद्धा घेऊ शकता. तसंच रिस्क ॲपेटाईट महत्त्वाचा फॅक्टर आहे, तसंच तुमच्या कॅपॅसिटीनुसार इन्व्हेस्टमेंट करा. ॲडवायझर तुम्हाला प्रॉपर तुमच्या कॅपॅसिटीनुसार इन्व्हेस्टमेंट गाईड करेल आणि त्यानुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवं. तर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट गायडन्स हवं असलंच तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. मला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील जितकेही व्हिडिओज मी अपलोड करेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत. धन्यवाद.